Hello students. Today today we will see the two glands. The first one is the thymus gland and second one is adrenal gland. Okay. Thymus gland this gland is concerned with immune system, and this gland is located in the chest region chest region of the body. Now see the location of this gland. This thymus is located at the upper part of the thorax, means it is located in thoracic cavity on the dorsal side of the heart. ओके, म्हणजे काय की थायमसचं लोकेशन जे आहे ते थोरॅसिक कॅव्हिटीच्या अप्पर साईडला आहे आणि हार्टच्या मागच्या बाजूला आहे. हार्टची मागची बाजू म्हणजे काय, इट इज लोकेटेड ॲट द डॉर्सल साईड. नाव सी the gland is thymus is soft, pinkish, and it is made up of bilobed mass of lymphoid tissue. ही lymphoid tissue पासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे? lymphoid tissue पासून. And this gland is also called as temporary gland because it is very prominent at the birth, but it get gradually atrophied. It is gradually atrophied म्हणजे काय, it get destroy or degenerate, start degenerate. जसं जसं एज वाढत जाते ही ग्लँड काय होते, डिजनरेट होत जातं. ॲडल्टमध्ये डिजनरेट होत जातं, पण लहान वयामध्ये ही प्रॉमिनंट असते. बरोबर आहे. म्हणजेच काय की ही ग्लँड ॲट द टाईम ऑफ बर्थ इट इज प्रॉमिनंट, बट इन ॲडल्ट इट ग्रॅज्युअली ॲट्रॉफिड म्हणजेच काय, त्याला काय म्हणायचं, डिजनरेट होणे. ठीक आहे, ॲडल्टमध्ये डिजनरेट होते, म्हणून या ग्लँडला काय म्हणायचं, टेम्पररी ग्लँड. दिस ग्लँड इज कॉल्ड ॲज टेम्पररी ग्लँड. या ग्लँडचा हार्मोन आहे थायमोसिन. दिस ग्लँड सिक्रेट्स द हार्मोन थायमोसिन, अँड दिस थायमोसिन हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ द इम्युन सिस्टीम. आपली इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी ही मदत करते. कशी डेव्हलप करण्यासाठी मदत करते, इट मॅच्युअर द टी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइट्स ज्या सेल्स आहे, काही लिम्फोसाइट्स जे आहे, लिम्फोसाइटचं प्रोडक्शन झाल्यानंतर दे मायग्रेट्स इन टू द थायमस. थायमसमध्ये गेल्यानंतर त्या सेल्स जे आहे, लिम्फोसाइट्स जे आहे त्या मॅच्युअर होतं. म्हणजेच काय की त्याचं मॅच्युरेशन जे आहे ते थायमस ग्लँडमध्ये होतं, आणि थायमस ग्लँडमध्ये मॅच्युअर झाल्यानंतर दॅट लिम्फोसाइट आर कॉल्ड ॲज टी लिम्फोसाइट्स. ठीक आहे. आणि टी लिम्फोसाइट्स हे इम्युनिटीमध्ये काय की इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये काय करते, मदत करते. इट इज द पार्ट ऑफ इम्युन सिस्टीम. ओके, मीन्स थायमोसिन हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ द इम्युन सिस्टीम बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट्सचं मॅच्युरेशन कुठं होतं, थायमस ग्लँड. दॅट्स वाय टी फॉर थायमस. ओके. सेकंड, इट ऑल्सो प्रमोट्स द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडीजचं प्रोडक्शन करतात. ठीक आहे. इट इज द अँटीबॉडीज प्रोड्यूस होणे म्हणजेच काय, इट इज दी chemical component of the immune system. Antibodies are the chemical component of the immune system, means it also promotes the production of antibodies by providing humoral immunity. आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीजचं प्रोडक्शन होणे म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये ह्युमोरल इम्युनिटी काय होणे, डेव्हलप होणे. ठीक आहे. म्हणजेच दोन फंक्शन आहे. मेन म्हणजेच काय की इम्युन सिस्टीमला डेव्हलप करणे, ठीक आहे, by maturation of T lymphocyte, and second that is the production of antibodies. Production of antibodies means providing the humoral immunity. Humoral immunity कशामुळे डेव्हलप होते, अँटीबॉडीजमुळे डेव्हलप होते. ठीक आहे. म्हणजेच काय की हा हार्मोन जो आहे थायमोसिन विच इज सिक्रेटेड बाय द थायमस ग्लँड इज कन्सर्न विथ इम्युन सिस्टम. देन नेक्स्ट ग्लँड इज ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड आपल्याला माहीत आहे, इट इज लोकेटेड, ॲड्रिनल ग्लँड इज लोकेटेड ऑन द टॉप ऑफ बोथ किडनीज. ओके. किडनीज ज्या आहे त्या किडनीज, दोन्ही किडनी, लेफ्ट किडनी आणि राईट किडनी, त्याच्या टॉपमोस्ट पोझिशनला. बरोबर आहे. किडनी मीन्स दॅट इज द रेनल सिस्टीम. ठीक आहे. आणि त्या रेनल सिस्टीमच्या टॉपमोस्ट पोझिशनला दोन ग्लँड जे प्रेझेंट आहे, त्या ग्लँडला म्हणायचं ॲड्रिनल ग्लँड. दॅट ग्लँड आर कॉल्ड ॲज ॲड्रिनल ग्लँड. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुप्रारिनल ग्लँड. सुप्रारिनल याच्यासाठी म्हणायचं बिकॉज दे आर लोकेटेड ॲट द सुप्रा पोझिशन ऑफ द किडनी.
टॉपमोस्ट पोजिशन ऑफ द किडनी, दैट्स वाय दे आर कॉल्ड एज सुप्रारेनल ग्लैंड. ठीक आहे. तर ॲड्रिनल ग्लँड जे आहे प्रत्येक ईच किडनी पजेसेस द ॲड्रिनल ग्लँड इट्स टॉपमोस्ट पोजिशन. ठीक आहे. नाव सी दिस ॲड्रिनल ग्लँड और सुप्रारेनल ग्लँड इज ड्युअल इन ओरिजिन. ड्युअल ओरिजिन म्हणजे काय की ही जी ग्लँड आहे या ग्लँडचा ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि ॲड्रिनल मेडुला असे दोन पार्ट पडत आहे. ठीक आहे. ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि ॲड्रिनल मेडुला. तर ॲड्रिनल कॉर्टेक्स जो आहे दॅट ॲड्रिनल कॉर्टेक्स इज ओरिजिन ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स इज मेझोड्रम, एम्ब्रियोनिक मेझोड्रम. म्हणजेच कॉर्टेक्स हा मेझोड्रमपासून बनलेला आहे आणि मेडुला हा एक्टोड्रमपासून बनलेला आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय की ग्लँडचा काही पार्ट एक्टोड्रमपासून बनलेला आहे, काही पार्ट मेझोड्रमपासून बनलेला आहे. म्हणून या ग्लँडला म्हणायचं इट इज ड्युअल ओरिजिन ग्लँड. ओके. नाव सी द पोजिशन ऑफ द ग्लँड लोकेटेड ऑन द अप्पर बॉर्डर ऑफ ईच किडनी. किडनीच्या अप्पर बॉर्डरला ह्या दोन्ही ग्लँड प्रेझेंट आहे, त्याला ॲड्रिनल ग्लँड म्हणायचं. दीज आर स्मॉल कोनिकल अँड एलोइज ग्लँड, स्मॉल कोनिकल अँड एलोइज ग्लँड, अँड दे शोज द टू डिस्टिंक्ट रिजन्स, आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. ठीक आहे. तर या ग्लँडचं जर आपण सेक्शन जर बघितलं, समजा ही ग्लँड, सपोज दिस ग्लँड possesses टू पार्ट्स. ओके, टू पार्ट्स. ओके. This inner part is called as medulla. Inner part is called as this outer cortex, adrenal cortex, and inner part is called as adrenal medulla. ठीक आहे. असे दोन पार्ट पडतात, डिस्टिंक्ट रिजन्स आहे. ठीक आहे. तर ॲड्रिनल कॉर्टेक्स, आउटर मोस्ट कॉर्टेक्स अँड इनर इज ॲड्रिनल मेडुला. ओके. नाउ this adrenal cortex is made up of embryonic mesoderm. embryonic mesoderm पासून तयार झालेला आहे. ठीक आहे. कोणता पार्ट? कॉर्टेक्स पार्ट. ॲड्रिनल कॉर्टेक्स जो आहे हा एम्ब्रियोनिक मेझोड्रम पासून तयार झालेला आहे. आणि हा कॉर्टेक्स जो पार्ट आहे, दिस ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट्स मेनी हार्मोन्स. ॲड्रिनल कॉर्टेक्सचे जे हार्मोन्स आहे दॅट हार्मोन्स आर कॉल्ड ॲज कॉर्टिकॉइड हार्मोन्स. कॉर्टेक्सचे हार्मोन म्हणजेच काय? कॉर्टिकॉइड्स म्हणजे काय म्हणायचं? कॉर्टिकॉइड्स. ठीक आहे. नाव दिस ॲड्रिनल कॉर्टेक्स इज डिवायडेड इंटू थ्री रिजन्स. ठीक आहे. आता ॲड्रिनल कॉर्टेक्सचे पुन्हा काय 3 रिजन्स तयार झालेले आहेत. ठीक आहे. सपोज दिस इज द ॲड्रिनल कॉर्टेक्स. तर बघा हा जो पार्ट आहे हा ॲड्रिनल कॉर्टेक्स. ठीक आहे. तर ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये समजा आपण काय सेक्शनमध्ये जर बघितला, ठीक आहे, तर ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये आउटर मोस्ट जो आहे, आउटर मोस्ट पार्ट, आउटर थिन पार्ट इज कॉल्ड ॲज झोना ग्लोमेरुलोसा. झोना ग्लोमेरुलोसा, दॅट इज द आउटर मोस्ट. ठीक आहे. अँड मिडल वन इज थिक, झोना फॅसिक्युलेटा. दिस इज द मिडल पार्ट, दॅट इज झोना फॅसिक्युलेटा. अँड इनर अगेन इट इज, this is the middle part is thick, and inner thin part is called as zona reticularis. ठीक आहे. असे 3 प्रकारचे, बाहेरचा झोना ग्लोमेरुलसा, मधला जो जाड आहे इट इज व्हेरी थिक. ठीक आहे. झोना फॅसिक्युलेटा अँड इनर वन दॅट इज झोना रेटिक्युलॅरिस. ठीक आहे. तर हे तिन्ही पार्ट म्हणजेच काय, ज्याला म्हणायचं ॲड्रिनल कॉर्टेक्स. ओके. ॲड्रिनल कॉर्टेक्स. ठीक आहे. तर ॲड्रिनल कॉर्टेक्स इज डिफरन्शिएटेड इंटू 3 रिजन्स. आउटर थिन, झोना ग्लोमेरुलोसा. मिडल थिक, that is zona fasciculata. Inner thin, that is zona reticularis. Okay. Now see this zona glomerulosa, it secretes mineralocorticoids. आता बघा पहिला हा जो पार्ट आहे, आउटर मोस्ट दॅट पार्ट, झोना ग्लोमेरुलोसा, it secretes mineralocorticoids. Okay. And the main mineralocorticoid is
अल्डोस्टेरॉन हा मेन मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोन आहे, जो कोण सिक्रीट करते? झोना ग्लोमेरुलोसा. इट रेग्युलेट्स द सोडियम अँड पोटॅशियम अँड कॉन्सन्ट्रेशन. आता हा जो झोना मिनरलोकॉर्टिकॉइड जे आहे किंवा जे अल्डोस्टेरॉन आहे, इट रेग्युलेट्स द सोडियम अँड पोटॅशियम अँड कॉन्सन्ट्रेशन. इट ऑल्सो रेग्युलेट्स द सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स, ब्लड व्हॉल्यूम इनसाइड द बॉडी अँड ब्लड प्रेशर ऑफ द बॉडी. ठीक आहे, म्हणजे हे जे फंक्शन्स आहे हे मिनरलोकॉर्टिकॉइडचे फंक्शन्स आहे. हे फंक्शन्स आहे असे हार्मोन्स, जे हार्मोन्स काय झोना ग्लोमेरुलापासून सिक्रेट होत आहे. झोना ग्लोमेरुलाचा काय करत आहे? मिनरलोकॉर्टिकॉइडचं सिक्रेशन करत आहे. अल्डोस्टेरॉन इज द मेन मिनरलोकॉर्टिकॉइड. फंक्शन इज इट रेग्युलेट्स दी सोडियम अँड पोटॅशियम अँड कॉन्सन्ट्रेशन. It also regulates salt water balance inside the body, blood volume and blood pressure of the body. Second region, that is zona fasciculata. Zona fasciculata secretes glucocorticoids. झोना फॅसिक्युलाटा कोणते हार्मोन सिक्रेट करते? ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइडचं मेन फंक्शन आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स रेग्युलेट्स कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमला रेग्युलेट करणे, फॅट मेटाबॉलिझमला रेग्युलेट करणे आणि काय प्रोटीन मेटाबॉलिझमला रेग्युलेट करण्याचं काय कोण काम करत आहे? दॅट इज दी ग्लुकोकॉर्टिकॉइड. नेक्स्ट फंक्शन, इट इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल, इट इन्क्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. सेकंड, नेक्स्ट फंक्शन, इट प्रिव्हेंट्स द सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडीजचं सिंथेसिस काय करतं आहे? प्रिव्हेंट करते म्हणजेच त्याला काय करतं आहे? स्टॉप करते. आणि एक पुन्हा फंक्शन आहे, दिस ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ऑल्सो यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. ॲलर्जीच्या ट्रीटमेंटमध्ये या ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा काय करत आहे? उपयोग करत आहे. आणि मेन ग्लुकोकॉर्टिकॉइड जो आहे तो आहे कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल इज द मेन ग्लुकोकॉर्टिकॉइड. ओके. देन नेक्स्ट, innermost layer of the adrenal cortex, that is zona reticularis. ओके. आता बघा, झोना रेटिक्युलरिस जे आहे हा आतला लेअर आहे आणि कोणत्या हार्मोनचं सिक्रीट करतं आहे? दिस सिक्रीट्स द सेक्स कॉर्टिकॉइड्स और गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. आता सेक्स कॉर्टिकॉइड्स ज्याला म्हणायचं किंवा ज्याला गोनॅडोकॉर्टिकॉइड्स म्हणायचं, याचं प्रोडक्शन जे आहे हे झोना रेटिक्युलरिस करतं आहे. आणि मेलमध्ये, इन मेल इट डेव्हलप्स द एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स. मेलमध्ये एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स म्हणजेच काय? मेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप करण्याचं काम हे हार्मोन्स काय करतं आहे? रेग्युलेट करतं. ठीक आहे, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल. ठीक आहे. तर झोना रेटिक्युलरिस कशाचं प्रोडक्शन करते? सेक्स कॉर्टिकॉइड्सचं किंवा गोनॅडोकॉर्टिकॉइड्सचं प्रोडक्शन करते. आणि मेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे आहे ते डेव्हलप करण्याचं काम करते. आता बघा, या हार्मोनचं जर सिक्रीशन जर झालं, कोणते? आता बघा, याच्यामध्ये झोना रेटिक्युलरिस जे हार्मोन सिक्रीट करते ज्याला सेक्स कॉर्टिकॉइड्स म्हणायचं, त्याच्यामध्ये अँड्रोजन अँड इस्ट्रॅडिऑल आहे. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ दिस हार्मोन्स विच इज सिक्रेटेड बाय द झोना रेटिक्युलरिस. ठीक आहे. तर यांचं जर सिक्रीशन, ओव्हर सिक्रीशन जर झालं किंवा हायपर सिक्रीशन जर झालं किंवा त्याला म्हणायचं एक्सेस सिक्रीशन जर झालं, एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स इन फिमेलमध्ये बघा, फिमेलमध्ये एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स इन फिमेल, इट कॉजेस द एक्सेस हेअर ऑन द फेस. फिमेलमध्ये याचं सिक्रीशन जर जास्त झालं तर फिमेलच्या चेहऱ्यावर हेअर्सचं काय होतं? फॉर्मेशन होतं. ठीक आहे. जास्तीत जास्त हेअर्सचं फॉर्मेशन जनरली काय की हेअर्स जे आहे हे मेलमध्ये काय करते? दाढी येणे किंवा मिशी येणे किंवा हेअर म्हणजे फेशियल कॅरेक्टर जे आहे ज्याला काय म्हणत आहे, हेअरचं प्रोडक्शन जे आहे हे मेलमध्ये जास्त असते, फिमेलमध्ये कमी असते. ठीक आहे. पण याचं जर काय फिमेलमध्ये जर काय की ज्याला इस्ट्रोडिऑल म्हणायचं, ठीक आहे, तर हे जे हार्मोन्स जे आहे फिमेलमध्ये जर याचं सेक्स कॉर्टिकॉइड्सचं जर सिक्रीशन, एक्सेस सिक्रीशन जर झालं तर फिमेलमध्ये काय एक्सेस डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन द फेस टेक्स प्लेस. ठीक आहे. मेलमध्ये काय आता, मेलमध्ये जर याचं एक्सेस सिक्रीशन जर झालं तर मेलमध्ये गायनिकोमॅस्टिया हा डिसऑर्डर प्रोड्यूस होतं. गायनिकोमॅस्टिया हा डिसऑर्डर प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं की पर्टिक्युलर तो व्यक्ती
इट रिप्रेझेंट द एनलार्ज ब्रेस्ट. ठीक आहे, म्हणजेच मेलमध्ये काय ब्रेस्ट जी आहे ती एनलार्ज होते. अँड एनलार्ज ब्रेस्ट इज द फिमेल लाईक कॅरेक्टर. पण हे मेलमध्ये हे कॅरेक्टर दिसून येतं एनलार्ज ब्रेस्ट. हे कशामुळे झालं मेलमध्ये? इट इज ड्यू टू द एक्सेस सिक्रीशन ऑफ दिस सेक्स कॉर्टिकॉइड. ओके, सेक्स कॉर्टिकॉइड. दिस इज रिगार्डिंग दी adrenal gland and the part of adrenal gland that is the adrenal cortex. ॲड्रिनल कॉर्टेक्सचे 3 रिजन आहे, लक्षात ठेवायचं. झोना ग्लोमेरुलसा, झोना फॅसिक्युलाटा आणि झोना रेटिक्युलरिस. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये राहिलेला आहे ज्याला काय म्हणायचं ॲड्रिनल मेडुला आणि ॲड्रिनल मेडुलाचे जे हार्मोन्स आहे ते आपण काय नेक्स्ट टाईमला बघू. ठीक आहे, दिस इज रिगार्डिंग दी thymus gland and adrenal gland and adrenal cortex. Okay, thank you.